नमस्कार मित्रांनो, मी शुभम बैरागी देवणी आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज येथे BBIB यात शिक्षण घेत आहे. तर मी आज आलो आहे काही ग्रीन शोरूम येवला येथे GST बद्दल जाणून घेण्यासाठी. तर चला जाणून घेऊ. तर नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आज कायनेटिक ग्रीन शोरूम येवला इथले मॅनेजर सुदर्शन सर शिंदे आहे. तर आपण थोडी माहिती GST बद्दल जाणून घेऊया. तर सर, आपण कायनेटिक ग्रीन शोरूम बद्दल माहिती द्या. कायनेटिक ग्रीन शोरूम येवला आपले मेन डीलरशिप कायनेटिक ग्रीनची. आपल्याकडे 3 मॉडेल कायनेटिक कंपनीचे. ग्रीन म्हणून मॉडेल आहे स्कूटीमध्ये आपल्याकडे. त्याच्यानंतर आपल्याकडे गुरु कायनेटिक गुरु म्हणून मॉडेल आहे आणि कायनेटिक लुना म्हणून मॉडेल आहे. कायनेटिक कंपनी सर्वसाधारणपणे 50 वर्ष पासून मार्केटमध्ये कंपनी ही टू व्हीलरची गाडी कायनेटिक कंपनी काढली. ही सर्वात आधीच्या आता जवळपास म्हणजे 20-25 वर्षापूर्वी किंवा त्याच्या आधी एक कायनेटिक लुना होती. जी स्पॅन्डल मारून गाडी चालू होती. त्याच्या हिशोबाने कंपनीने आता इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये कायनेटिक ग्रीन नावाने कंपनी चालू केली आहे, जेणेकरून की सर्वसाधारण माणसांना परवडेल या दरामध्ये कमी खर्चामध्ये चालणारी गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर सर्व मॉडेलमध्ये म्हणजे लेडीज असतो, जेंट्स असतो. लेडीजसाठी स्कूटी आहे, नंतर जेंट्स असेल लोडिंगच्या हिशोबाने मालवाहतुकीच्या हिशोबाने चालणारी कायनेटिक ग्रीन ही लोना म्हणून आहे. तसं आपल्याकडे असे 3 मॉडेल अवेलेबल आहे कायनेटिक कंपनीचे. GST बद्दल माझा पहिला प्रश्न आहे, जीएसटी म्हणजे गुड अँड सर्व्हिस टॅक्स. जीएसटी म्हणजे गुड सर्व्हिस टॅक्स की जो आपण सरकारला कर किंवा करत म्हणजे करच्या स्वरूपामध्ये जीएसटी हा आपण जमा करतो. इलेक्ट्रिक स्कूटरवरती 5% जीएसटी द्या. 5% जीएसटी इलेक्ट्रिक स्कूटरवरती. तर माझं शोरूम चालवण्यासाठी GST नंबर आवश्यक आहे. चालवण्यासाठी जीएसटी आवश्यक आहे. शोरूम किंवा कोणतेही एखादा व्यवसाय असेल तर एक 10 लाखापेक्षा किंवा 20 लाखाच्या पुढं इन्कम जर असेल तर जीएसटी हा नंबर लागतो. की त्याच्यामध्ये सरकारला कर जमा करणार होतो. त्या हिशोबाने दाखवावं लागतं आपल्याकडं किती इन्कम आहे आपला, त्या हिशोबाने जीएसटी नंबर हा लागतो. तर माझा चौथा प्रश्न असा आहे की ग्राहकांना दिलेल्या बिलामध्ये GST वेगळा दाखवा. नाही, जीएसटी हा वेगळा दाखवायची त्याच्यामध्ये काही गरज नाही, कारण की जीएसटी आपण ग्राहकाकडून घेतो. बिलिंग मध्ये जीएसटी हा लागतो. जीएसटी ऍड करूनच आपण बिल बनवतो, त्याच्यानंतर वेगळा दाखवायची काही गरज नाही. जीएसटी हा बिलावरती असतो. तर माझा 5वा प्रश्न असा आहे, GST काय? इलेक्ट्रिक स्कूटीवर जीएसटी कमी काय आहे हा प्रश्न तुमचा सर्वात महत्वाचा आहे. की सरकारला आहे ना सगळ्यात जास्त म्हणजे इलेक्ट्रिक करायचंय, जेणेकरून प्रदूषण किंवा डिझेल पेट्रोल तेल ही कधीतरी बंद पडणार. त्यामुळं सरकारने जेणेकरून ग्राहकांचं इलेक्ट्रिक प्रदूषण कमी करण्यासाठी सगळ्यात जास्त ग्राहकांना इलेक्ट्रिक का करायचं ते प्रदूषण कमी व्हावं. त्याच्यानंतर म्हणजे काय म्हणतो आपण टॅक्स कमी ठेवला, जीएसटी कमी ठेवला तर जेणेकरून ग्राहक जास्त येतील किंवा मग वस्तू खरेदी करतील. त्यामुळे परवडेल या दरामध्ये पण 5% जीएसटी ठेवलेले आहे. नाही, जीएसटी हा परत नाही की ग्राहकांना जीएसटी नाही मिळत तर आपल्याकडे पेमेंट ड्राईव्ह योजना होती. सबसिडी मधून ग्राहकांना सबसिडीचा लाभ होतो की जेणेकरून कोणती गाडी घेतली आपण तर 3 मॉडेल 3 मॉडेल 3 मॉडेल पैकी कोणती लुना जुलू घेतली म्हणजे रजिस्ट्रेशन गाडी घेतली त्याच्यावरती पेमेंट ड्राईव्ह योजनेतून प्रधानमंत्री कौशल्य केंद्रातून 5,000 रुपयाची सबसिडी घेतली. जीएसटी हा काही परत नाही भेटत तर सबसिडी त्याच्यावर. आपण इलेक्ट्रिक स्कूटीवर सबसिडी दिली. आज याच्यासाठी प्रश्न आहे, आपण इलेक्ट्रिक
मिळालेल्या सबसिडीवरती नाही मिळालेले जे सबसिडी, कारण की आपण कस्टमरला जी सबसिडी देतोय त्याच्यावरती जीएसटी लागलं तर परत ते तिथून मायनस होईल. त्याच्यामुळे जीएसटीला सबसिडी जीएसटी लागत नाही त्यातून घेतली काही पण सबसिडीतून कस्टमरला ही योजनेतून पैसे मिळून देतो की आपण कमीत किंमत ठेवली पण जीएसटी आता कमी होत नाही त्याची. आपण काही शोरूम यावर ग्रीन शोरूम बद्दल तर आपलं शोरूम चालू होईल आणि 6 महिने लागले. आपण तेल असेल त्याच्यानंतर सर्व्हिस असेल या बाबतीमध्ये सर्वात जास्त आपण ना कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे हे बघून किंवा आपण सर्व्हिस देण्याचा सर्वात जास्त प्रयत्न करतो जेणेकरून की सर्वसाधारण आता मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आहेत म्हणजे कायनेटिक कंपनी त्याच्या भरपूर इलेक्ट्रिक गाड्यांच्या कंपन्या परंतु असं आहे की बाहेरची गाडी घेतली कोणतीही कंपनी असेल तर त्या गाडीची सर्व्हिस भेटेल का त्याच्यानंतर स्पेअर एखादा कस्टमरने गाडी घेतली तर तिच्यावरती तिचा एक्सिडेंट एखादी पार्ट खराब झाला तर तो पार्ट भेटेल तर इतर कंपन्यांचा म्हणजे कस्टमरचा हाच प्रॉब्लेम आहे की स्पेअर स्पेअर भेटत नाही सर्व्हिस भेटत नाही. तर आपण सर्वात हा मुद्दा हायलाइट केलेला आहे कस्टमरला सर्व्हिस देण्याचा आपण प्रयत्न करू की एखाद्या कस्टमरला सर्व्हिस मी गाडी विकली तर त्याच्या गाडीला कुठलाही प्रॉब्लेम आला तर कंपनीच्या 3 वर्षाची वॉरंटी आहे आपल्याकडे परंतु बाकीचे स्पेअर असेल सर्व्हिस असेल तर आपण ही सर्वात जास्त देण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून कस्टमर बाहेर मार्केटमध्ये जाऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्या शोरूम बद्दल अजून आपल्याकडं कायनेटिक कंपनीच्या 3 मॉडेल आहे स्कूटी आहे नंतर लोना आहे शेतकऱ्यांसाठी मालवाहतूक पण गाडी असते तर कस्टमरला गाडी सेल नाही करत तर आपण सर्व्हिस पण देतो. तर आपल्या शोरूमचा पत्ता आहे येवला कोटमगाव रोड जुनं पृथ्वी हॉटेल शेजारी इंदिरा बँकेट शेजारी येवला. एक वेळ अवश्य भेट द्या.